नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला योग्य दिशा, धैर्य आणि विश्वासाची गरज असते. अशा वेळी श्री स्वामी समर्थांचे विचार मनाला बळ देतात, आशा जागवतात आणि योग्य मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ नेहमी सांगतात की माणसाने जीवनात कितीही संकटे, दुःख, अपयश आले तरी मन खचवू नये. कारण प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणी बनण्यासाठीच असते. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म या तीन गोष्टी जर मनापासून जपल्या तर कोणतेही वादळ आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून जे लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करतात, इतरांशी प्रेम, करुणा आणि सत्याने वागतात, त्यांना योग्य वेळी योग्य मार्ग हा नेहमी मिळतो. अहंकार, द्वेष, लोभ आणि भीती यांना दूर ठेवून नम्रता आणि सकारात्मक विचारांनी जीवन जगले तर अंतःकरण शांत राहते आणि परमेश्वराची कृपा आपोआपच प्राप्त होते. आजचा दिवस कठीण वाटला तरी उद्याचा सूर्योदय हा नवीन दिशा नक्कीच घेऊन येतो. म्हणून धैर्य सोडू नका, प्रयत्न थांबवू नका आणि मनोमन सतत स्मरण ठेवा की स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी संयम, कर्म आणि श्रद्धा यांबद्दल कोणते उपदेश करतात? तर मुख्य उपदेश असा आहे की माणसाने जीवनात संयम कधीच सोडू नये. कारण स्वामी म्हणतात, संयमामुळेच मन स्थिर राहते आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. राग, घाई आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवले तर कर्म शुद्ध होते. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावनेने आणि सतत करत राहावे. कारण कर्मावर आपला अधिकार आहे, पण फळावर नाही. योग्य वेळी योग्य फळ स्वामी निश्चितच देतात. या कर्माला आधार देणारी शक्ती म्हणजे श्रद्धा. स्वामींवर अखंड विश्वास ठेवून जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा अडचणी मार्गदर्शक ठरतात आणि अपयशही यशाची पायरी बनते. संयम मनाला स्थैर्य देतो, कर्म जीवनाला दिशा देते आणि श्रद्धा संकटातही आशेचा दीप पेटवत ठेवते. या तिन्हींच्या समतोलातूनच खरे समाधान, शांत आणि स्वामी कृपा प्राप्त होते. तर स्वामी दुःख, भीती आणि चिंता यावर कोणता उपाय सांगतात? तर दुःख, भीती आणि चिंता या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी या येतच असतात, पण त्यांना मनावर पूर्ण ताबा घेऊ देऊ नये, असे श्री स्वामी समर्थांचा उपदेश आहे. जेव्हा मन दुःखी होते तेव्हा स्वतःला एकटं समजू नका, कारण स्वामी सदैव आपल्या सोबतच असतात. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना थांबवण्यासाठी नियमित नामस्मरण, प्रार्थना आणि थोडा वेळ शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे फार उपयुक्त आहे. भीती हे बहुतेक वेळा भविष्यात काय होईल या कल्पनेतून निर्माण होते. म्हणून वर्तमानात राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा आणि उरलेले स्वामींवर सोडा. चिंता कमी करण्यासाठी मन मोकळे ठेवणे, विश्वासू व्यक्तीशी बोलणे, दिवसाची नीट आखणी करणे किंवा छोटे छोटे सकारात्मक प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हा विश्वास मनात ठेवला तर, संयमाने वाटचाल केली आणि श्रद्धा घट्ट धरली तर दुःख हलके होते, भीती दूर जाते आणि चिंतेच्या जागी शांतता येते. हीच श्री स्वामी समर्थांची कृपा आणि खरी जीवन शिकवण आहे. जीवन बदलायचे असेल तर परिस्थिती बदलण्याची वाट बघायची नसते, तर स्वतःच्या विचारांची दिशा बदलायची असते. कारण माणसाचे विचारच त्याचे भवितव्य घडवत असतात. संकटे, अपयश, दुःख ही शिक्षा नसून योग्य मार्ग दाखवणारी शिकवण आहे. हे समजले की जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. म्हणून कालच्या चुका आणि उद्याच्या भीतीत अडकून न राहता आज प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत. स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे. कारण ज्या क्षणी तुम्ही हार मानण्याचा विचार करता तर त्या क्षणी स्वामी तुमची परीक्षा घेत असतात. संयम, नम्रता आणि सातत्य या तीन गोष्टी आयुष्यात रुजवल्या तर अशक्य वाटणारी स्वप्नेही हळूहळू स्वतःत उतरतात.
मी करू शकत नाही हा विचार सोडून स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास मनात ठेवला तर भीती नाहीशी होते. आत्मविश्वास वाढतो आणि जीवन खऱ्या अर्थाने बदलू लागते. हाच श्री स्वामी समर्थांचा जीवन बदलणारा अत्यंत अमूल्य असा संदेश आहे. संयम, सत्कर्म आणि अखंड श्रद्धा या त्रिसूत्रीने जीवन जगले तर कोणतेही संकट मोठे वाटत नाही. स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण ते सदैव आपल्या पाठीशी उभे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.